नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी तुम्हाला चेन्नई शॉपिंग मॉल दाखवणार आहे. इथे आता संक्रांतीची खूप सारी ऑफर असते ना, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते इथल्या साऊथच्या साड्या कशा आहेत त्या. आता मी पटापट स्वयंपाक करते आणि ब्रोकोली पण फ्राय करते. तुम्हाला ब्रोकोली फ्रायची रेसिपी थोडीशी दाखवते मी. मस्त लागते, सकाळी तुम्ही नाश्त्याला पण करू शकता आणि जेवताना तुम्ही फ्राय तोंडी लावायला पण फ्राय करू शकता. आता मी फटाफट कामं आवरते आणि मग निघते चेन्नई शॉपिंग मॉलला. आता मी इथं ब्रोकोली घेतली आहे. ब्रोकोली मी थंड पाण्याने अगोदर धुवून घेतली होती. आता गरम पाणी टाकते. गरम पाण्याने पण स्वच्छ धुवून घेते. थोडंसं मीठ टाकते. मीठ आणि गरम पाण्याने धुतली ना तर एकदम त्याच्यावरचं जे फर्टिलायझर असतं ना ते पण निघून जातं आणि ब्रोकोली एकदम साफ होऊन जाते. गरम पाणी टाकता बरोबर कलर कसा चेंज झाला, एकदम हिरवी हिरवी ब्रोकोली झाली. आता हिला ना गरम पाण्यामध्ये 2च मिनटं राहू द्यायची आणि मग नंतर काढून घ्यायची. आता मी काढून घेते आणि मग नंतर तव्यावर टाकते. ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांनी ही ब्रोकोली रोज खाल्ली तरी चालते. याच्याने वजन लवकर कमी होतं. आता मी ब्रोकोली काढून घेतली आणि आता तव्यावर टाकते. तव्यावर सगळी फ्राय होऊन जाते, मस्त होऊन जाते. तव्यावरची फ्राय छान लागते ना, म्हणून मी तव्यावर टाकते. आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू आपण. गरम पाणी टाकून झाल्यावर झाकण ठेवून वाफवून घेऊ. बघा आता ब्रोकोली छान फ्राय झाली आहे. आता मी याच्यावर आहे ना थोडंसं मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसंच टाकायचं ब्रोकोलीवर, जास्त नाही टाकायचं. थोडंसं बघा मिक्स हर्ब्स टाकते आणि थोडंसं हे जे आहे ना हे पास्ता मिक्स आहे. हे तुम्हाला आवडलं तर टाका, पण हे पण टाकलं तर छान लागते टेस्ट. आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं, एकदम थोडंसं. याच्याने पण टेस्ट जरा चांगली लागते. आणि हलवून घ्यायचं. याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते फेकायचं नाही, हे पण सूप सारखं असं थोडंसं पिऊन घ्यायचं. आणि ब्रोकोली जास्त शिजूनही द्यायची, अशी नॉर्मल कच्ची राहू द्यायची अशी. हे देठ पण टाकायचे आणि देठाने फेकायचे, चांगले असतात ते पण पौष्टिक. जे लोक नॉनव्हेज नाही खात ना त्यांच्यासाठी ब्रोकोली एकदम चांगली आहे. बघा जास्त नाही शिजली आहे, थोडी थोडी शिजली आहे, अशी शिजवायची. झाली आता ब्रोकोली फ्राय. हिला तुम्ही रोज सकाळी नाश्त्यासोबत खाऊ शकता. बघा झाली आपली आता ब्रोकोली फ्राय. आज मी जेवणासाठी वालाच्या शेंगा केल्या आहे. आता थंडीच्या चांगल्या भेटताय ना वालाच्या शेंगा, तर त्यांची फ्राय सब्जी केली आणि इथं पालकाची पोळी केली आहे. पालक पण पौष्टिक असते ना, मुलांना गरम गरम पालकाची पोळी छान लागते. आज सगळे पदार्थ मी ग्रीन कलरचे बनवले. पोळी पण ग्रीन कलरची बनवली, भाजी पण ग्रीन कलरची बनवली आणि नाश्त्याची ब्रोकोली ती पण ग्रीन कलरची बनवली. आज ग्रीन डेचं जेवण आहे आमचं. तुम्ही पण थंडीमध्ये असं काहीतरी छान बनवायचं आणि मस्तपैकी खायचं, कारण थंडी आहे ना आणि खूप छान छान भाजीपाला भेटतोय आता बाजारामध्ये. तर सगळं भाजीपाला आणून काही ना काही बनवायची वस्तू छान वाटते, मुलांना पण आवडते आणि आपल्या सगळ्यांना पण आवडतं छान छान खायला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी फटाफट किचनचे काम आवरून घेतले. नाश्ता पण झाला आमचा, जेवणाचं पण झालंय रेडी. आम्ही आता जेवण करू आणि मग नंतर निघू चेन्नई शॉपिंग मॉलला. आता मी सगळं पटापट आवरून घेते, भांडे वगैरे पण आवरून घेतले. आता आम्ही घरून निघालोय, कुकटपल्लीला चाललोय. कुकटपल्लीला खूप सारे शॉपिंग मॉल आहे ना, तर आम्ही इथं कुकटपल्लीलाच येतो शॉपिंगसाठी. बघा हे समोर जे दिसतंय ना चौकोनी चौकोनी, ते बस स्टॉप आहे इथले. इथं AC पण असतो बस स्टॉपमध्ये आणि ट्रान्सपरंट आहे काचेचे. बघा ही बस उभी आहे इथं. इथूनच सगळ्या बस सिटीमध्ये जातात. हा जो हायवे आहे ना हा मुंबई पुणे हायवे आहे. आणि हे जे समोर दिसतंय हे कुकटपल्ली मेट्रो स्टेशन आहे. इथं तुम्ही उतरून शॉपिंग करू शकता. इथं साऊथ इंडियन शॉप आहे, JC ब्रदर आहे, RS ब्रदर आहे, नारायणा शॉप आहे, चेन्नई शॉप आहे, वेगवेगळे शॉप आहे इथं साड्यांचे, ड्रेसचे. बघा हे साऊथ इंडियन शॉप आहे, हे पण खूपच मोठं आहे. पण आपण आज चेन्नई शॉपिंग मॉलमध्ये जातोय. बघा हे चेन्नई शॉपिंग मॉल आहे, हे पण खूपच मोठं आहे. तुम्ही इथं कोणत्याही शॉपमध्ये जा, तुम्हाला प्राईस सेमच वाटेल, थोडीफार जास्त काही फरक नसतो प्राईजमध्ये. बघा दुकानाला झेंडूच्या फुलांचं तोरण लावलंय आणि इथं फ्री सिल्वर कॉईन लिहिलंय. आता इथं संक्रांतीची खूप ऑफर असते ना, म्हणून मी तुम्हाला आज साड्या दाखवते, कारण इथं संक्रांती खूप मोठा फेस्टिवल मानला जातो. बघू आता आपण साड्यांवर कशी ऑफर आहे ती, मध्ये गेल्यावरच कळेल आपल्याला कशा आहे साड्या.
बघा आजूबाजूला 2 हत्ती आहे इथं. ह्या साईडला पण एक हत्ती आहे आणि इथून एंट्रन्स आहे. आणि इथे बाहेर एक छोटंसं काउंटर बनवलंय गिफ्ट शॉपसाठी. बघा मध्ये घुसल्याबरोबर समोरच एक गणपती आहे. खूपच सुंदर दिसतंय गणपती आणि आजूबाजूला 2 हत्ती आहे आणि चारी बाजूला बघा केळीचे खांब ठेवले. गणपती समोर खाली फुलांनी रांगोळी काढली आहे. खूपच सुंदर दिसते रांगोळी पण. आपण आता पुढे बघू काय आहे ते. आम्ही आता अगोदर वरती जातो, वरती बघतो काय काय आहे ते आणि मग नंतर खालचं दाखवते. खाली खूप गर्दी आहे अजून. बघा हे पोस्टर लावले. खूपच छान साडी, ही पर्पल कलरची साडी आहे, मस्त दिसते. शॉपमध्ये ना खूपच लाईट लावले वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामुळे खूपच लाईट चमकतोय. इथं बघा समोरच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. पिवळी साडी घातली आहे लक्ष्मी मातेला. खूपच मोठं दुकान आहे बघा हे. इथं पहा वेगवेगळ्या प्रकारचे घागरे आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरमध्ये घागरे भेटेल. इथे जरदोसीवाले आहे, पैठणीवाले आहे, पट्टूमवाले घागरे आहे. इथं साऊथला हाफ साडी खूपच फेमस आहे ना, मग इथं घागरे भेटता पहा असे हाफ साडीचे. हा पट्टूम कापड असतो आणि त्याच्यावर ब्लाऊज ओढणी सगळं असतं. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीमध्ये घ्याल ना तर त्याच्यामध्ये ओढणी नसते, ओढणी तुम्हाला सेपरेटली घ्यावी लागते. पण हे नॉर्मल कापड आहे, पट्टूमध्येच आहे पण नॉर्मल कापड आहे थोडासा. त्याच्यामध्ये तुम्हाला ओढणीचं सेट वगैरे सगळं सोबत भेटून जातं. विदाऊट ओढणीवाले जे कापड असतात ते छान असतात, याच्यापेक्षा हाय क्वालिटीवाले असतात ते आणि कापड पण एकदम सॉफ्ट असतो त्यांचा. याचा कापड थोडा वेगळा असतो पण दिसायला खूप छान असतात हे घागरे पण. आता मी इथं ड्रेसच्या सेक्शनकडे आली आहे. ड्रेसचे सेक्शन पण खूप छान छान असतात. पहा किती छान ड्रेस लावला इथं बाहेर. पूर्ण जरदोसीवाला ड्रेस आहे हा. इथं फ्रॉक लावलाय समोरच, तो पण छान दिसतोय. इथं घागरे आहे. तुम्हाला जे पाहिजे ते कपडे इथं सांगायचे, मग ते दाखवतात आपल्याला. बघा इथं साड्या आहे आणि नॉर्मल ड्रेसचे कापड आहे. तुम्ही रेग्युलर जो वापरता ड्रेस त्याचे कापड आहे, ते पण चांगल्या रेंजमध्ये भेटतं इथं. हे जे साड्यांचं सेक्शन आहे ना, इथं चांगल्या चांगल्याच साड्या ठेवल्या जातात. 2000 पासून सुरुवात आहे या फ्लोअरवर. आणि खालचा जो फ्लोअर आहे ना तिथं तुम्हाला 500 पासून सुरुवात आहे. 500-300 पासून सुरुवात आहे तिथं साड्यांची. पण इथं ज्या साड्या ठेवल्या आहे ना त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहे. इथं पैठणी म्हणतात ना आपण, आपल्याकडे जी पैठणी साडी म्हणतो ती इथं पट्टूम साडी आहे. बघा ही इथली साऊथची पट्टूम साडी आहे. हिच्यावर अशी बारीक बारीक डिझाईन असते पूर्ण आणि काट्याचे मोठे मोठे असतात, ते पण पूर्ण असे भरलेले राहतात डिझाईनने. बघा ह्या सगळ्या पट्टूम साड्या आहे. याची सुरुवात जी आहे ना ती 2000 पासून असते तर डायरेक्ट 25,000 पर्यंत तुम्हाला भेटू शकते. खूपच छान छान कापड असतात तिच्यामध्ये, कलर पण असतात आणि कापड असं सॉफ्ट असतो हिच्यामध्ये थोडा थोडा. इथं साऊथला पट्टूम, गद्वाल, महेश्वरी भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या भेटतात. बघा ह्या पूर्ण पट्टूम साड्या आहे. खूपच साड्या ठेवलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. आजकाल साड्यांमध्ये पण खूप सारे प्रकार निघाले. बघा खूपच सुंदर सुंदर साड्या आहे. इथं साऊथला लग्नामध्ये किंवा काही फंक्शन असलं तर अशा पट्टूम साड्याच घालतात. ह्या सगळ्या पट्टूम साड्या आहे. आणि आता इथं मी नॉर्मल साड्यांकडे आली. बघा या नॉर्मल रेग्युलरच्या साड्या आहे. ह्या कॉटनमध्ये आहे ह्या साड्या. ह्या पण छान आहे, कलर पण चांगले आहे यांचे. बघा ही ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, हा बघा पर्पल कलर आहे, येलो कलर आहे, ऑरेंज कलर आहे, डार्क ग्रीन कलर पण आहे. ह्या पण कॉटनच्या साड्या आहे. ह्या पण आपण रेग्युलर घालू शकतो. छान आहे ह्या पण साड्या. आता कॉटनच्या साड्या पाहून झाल्यानंतर ह्या थोड्या सॉफ्टमध्ये आहे, थोड्या वेगळ्या. त्या पण रेग्युलरच्याच साड्या आहे. इथं तुम्हाला खूप छान छान व्हरायटीज भेटते. साऊथला खूपच छान भेटतात साड्या. कॉटनच्या साड्या तर खूपच छान भेटतात. बघा ही पण आता कॉटनची साडी आहे. लाईट आहे ना व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये असे डुकडुक करताय. बघा असं व्हिडिओ असा खराब होतोय, पण काय करणार, लाईट वेगवेगळ्या प्रकारची लावले ना. मोबाईलमध्ये मी ट्राय करून पाहिला सेटिंगमध्ये पण, तरी पण ते लाईट अशी चमकताच आहे. प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, लाईट असा दिसतोय म्हणून. इथं साऊथमध्ये जास्त चमचमवाल्या साड्या कमीच भेटतात, अशा कॉटनच्या किंवा अशा पेंटिंगवाल्या. बघा ह्या पेंटिंगवाली साडी आहे. अशा खूप साऱ्या भेटतात इथं साड्या. पण ज्या आपल्याकडे बारीक डिझाईनच्या ज्या चमकी चमकी असलेल्या साड्या असतात ना त्या खूपच कमी भेटतात. बघा ह्या पण आता कॉटनमध्ये साड्या आहे. ह्या पण छान आहे. यांची प्राईस पण चांगलीच असते ऑफरमध्ये, काहीतरी 600-700 रुपये अशी भेटून जाते तुम्हाला स्टार्टिंग. बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. पण ह्या साड्या पण चांगल्या असतात. आपल्या आजी वगैरे घालतात ना, त्यांना ही साडी खूप छान दिसते.
जसं आपल्याकडे नऊवारी पातळ कसे असतात त्याच कपड्यामध्ये ह्या साड्या आहे, पण चांगल्या क्वालिटीच्या आहे ह्या साड्या पण. हँडलूमच्या साड्या पण खूप चालतात इथं. हँडलूमच्या साड्या पण चांगली क्वालिटी असते त्यांच्यामध्ये पण. ह्या रेग्युलरच्या साड्या आहे बघा. इथं आता ह्या फंक्शनवाल्या साड्या आल्या आहे. वेगवेगळ्या फंक्शनला तुम्ही अशा साड्या घालू शकता. पूर्ण भरीव डिझाईनमध्ये आहे या साड्या आणि सिल्क साड्या आहे. ह्या पूर्ण सिल्क साड्या आहे. जसं आपल्याकडे पैठणी असते ना बघा, ही तशीच आहे पैठणी. त्याच कपड्यामध्ये आहे ह्या सगळ्या साड्या. सिल्क आहे एकदम आणि मस्त आहे. इथं पण 1,500-2,000 हजारापासून स्टार्टिंग आहे ह्या साड्यांची, पण चांगल्या क्वालिटीची साड्या आहे ह्या. आणि ह्याच्यामध्ये ठेवल्या ह्या रेग्युलर वापरण्याच्या साड्या आहे. यांची प्राईस पण चांगली असते. आता संक्रांतीची खूपच ऑफर चालू आहे, डिस्काउंट चालू आहे सगळ्या साड्यांवर. ह्या परत कॉटनच्या साड्या आल्या बघा. ह्या पण कॉटनच्या साड्या आहे. यांची पण प्राईस चांगलीच आहे बघा. 1,800 रुपये प्राईस दिसते याच्यावर. ह्या पण साड्या चांगल्या असतात, खूप सुंदर दिसतात ह्या साड्या पण. काठ पण एकदम मोठे असतात यांचे. मस्त आहे ह्या साड्यांचा कलर पण. अशामधली एक साडी मी वापरली होती अगोदर बघा. ह्या बनारसी पॅटर्नमध्ये साड्या आहे. ह्या पण चांगल्या असतात. यांची पण प्राईस 1,500-2,000 हजाराच्याच वर आहे बघा. ह्या बनारसी पॅटर्न आहे, छान आहे. यांच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहे आणि मस्त आहे डिझाईन. ही साडी 2,000ला आहे, पण तुम्हाला 1,700 मध्ये भेटते ऑफरमध्ये बघा. खूप सारे कलर आहे याच्यामध्ये आणि छान दिसत आहे ह्या साड्या बघा. हा पण कलर छान आहे. पूर्ण बनारसी पॅटर्न आहे इथं. खूपच वेगवेगळे प्रकारे साड्यांमध्ये आणि खूप छान छान साड्या आहे. एकदम मस्त मस्त साड्या आहे बघा. अजून पुढे बघू काय काय साड्या आहेत त्या बघा. ही साडी पण छान आहे. ब्लाऊजवर छान डिझाईन केली आहे. ही लाल कलरची साडी आहे आणि ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे. त्याच्यावर पण बारीक डिझाईन केली आहे मस्त. ह्या पण साड्या तुम्ही लहान मोठंच फंक्शन असतं तेव्हा वापरू शकता. छान दिसतात अशा पण साड्या. बारीक बायांना तर खूपच छान दिसतात अशा साड्या. या साड्यांवर पण स्पेशल ऑफर लिहिलं आहे. सगळ्या साड्यांवर बघा संक्रांतीची खूप सारी ऑफर लागली आहे. तुम्ही जर ह्या चेन्नई शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग केली ना 3,000 पर्यंत जर केली तर 2 ग्रॅम चांदीचा शिक्का तुम्हाला फ्री आहे. आणि जर तुम्ही 6,000ची केली तर 4 ग्रॅम तुम्हाला चांदीचा शिक्का फ्री आहे. असं ते वाढतच जातं. तुम्ही 10,000 पर्यंत, 20,000 पर्यंत, 25,000 पर्यंत जरी केली तसे तसे 2-2, जसं 3,000वर 2 ग्रॅमचा भेटतो, 6,000वर 4 ग्रॅमचा भेटेल शिक्का, असं ते वाढतच जाईल. तर त्याप्रमाणे शिक्के भेटतात इथं. ही स्पेशल संक्रांतीची ऑफर ठेवली आहे त्यांनी. तर तुम्हाला जर कोणाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला जर चांदीचा सिक्का हवा असेल तर. आणि भांड्यांचा सेट पण ठेवला आहे त्यांनी. कपाचा सेट ठेवला आहे, सुटकेस वगैरे ठेवलं आहे. तुम्हाला जर भांडे वगैरे पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला ऑफरमध्ये भेटतात. आता हे मुलांचं सेक्शन आहे. लहान मुलांचे ड्रेस भेटतात इथं वरती. लहान मुलांचे ड्रेस पण तुम्हाला रिजनेबल प्राइसमध्ये भेटून जातात. खूप छान छान ड्रेस असतात लहान मुलांचे बघा. किती सुंदर सुंदर फ्रॉक आहे इथं. हा बघा लाल कलरचा फ्रॉक किती सुंदर आहे. आणि हे ज्वेलरी शॉप आहे. ह्या ज्वेलरी शॉपमध्ये खूपच लाईट चमकत होते म्हणून मी जास्त शूटिंग नाही केली इथं. आणि खाली इथं 5 दागिने ठेवले. इथं शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून मी शूटिंग नाही केली. तशी दुकानामध्ये पण जास्त शूटिंग मला अलाउड नव्हती, तरी मी थोडीफार शूटिंग केली तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी इथं बाहेर आली आहे. बाहेर बघा इथं सामान ठेवलं आहे. जो गिफ्टमध्ये भेटतो ना सामान, तो सगळा इथं बाहेर ठेवला आहे. सामानाकडे पण खूपच गर्दी आहे तर मी तुम्हाला थोडंसं दाखवून दिलं. आणि आता इथं बाहेर बा मेहंदीवाला बसला आहे. आणि हे आहे चेन्नई शॉपिंग मॉल. खूपच मोठं मॉल आहे जे मी तुम्हाला आता दाखवलं. आणि इथं शेजारी साऊथ इंडियन शॉपिंग मॉल आहे, ते पण खूपच मोठं आहे. ते पण दाखवीन मी नंतर कधी. आणि हे इथं मेट्रो जाते वरून बघा. आणि हा बाहेर रोड आहे. चला आम्ही पण आता घरी निघतो. खूपच संध्याकाळ झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.